अगदी मोकळेपणाने स्वामींना सांगत होते. इतकंच नव्हे, त्या पती पत्नी संबंधीच्या मतभेदातसुद्धा ती पती अगर पत्नी स्वामींना सांगून मार्गदर्शन मिळवत असत. श्री स्वामी कधी कोणाला बद सल्ला देत नाही. त्यांनी वर्तवलेले अंदाज सहसा कधी चुकलेले नाहीत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जे वागले त्यांची नेहमी हितच झाले. जे स्वामींच्या सल्ल्याप्रमाणे वागू शकले नाहीत त्यांनी मागवून स्वामींच्या सल्ल्याप्रमाणे वागलो असतो तर बरे झाले असते असेच म्हणण्याची वेळ आली. कोणी त्यांच्या समोरच्या व्यक्तीने अनेक मागील जन्म प्रत्यक्ष तपासून पाहण्याची त्यांच्या भविष्याची संपूर्ण माहिती असणाऱ्या दैवी शक्ती संपन्न साधकाला काय अशक्य असणार. त्यांना यव्वनात दिक्पालातील त्रिकाल ज्ञान त्रिभुवनाचे दर्शन होण्याची शक्यता प्राप्त झालेली होती. तरी कोणाला आपली खरी ओळख करू नये म्हणून स्थलकाल परिस्थितीनुसार ते अनेक अज्ञानांचे बुरखी घेत असत. ज्योतिषी पंचांगवरे सारे नाटक हा असाच त्यांचा आपला एक बुरखा होता. त्यामुळे खऱ्या योग्यतेचे मूल्यमापन न होता ज्योतिषी खोत हीच आपली प्रतिमा तशीच राहू देण्याचे त्यांचे यश मिळवले. कालमानुसार पांगरे या गावाच्या जीवनात सुद्धा बदल घडत होते. दुसऱ्या महायुद्ध सुरू झाले आणि विविध निमंत्रणे, रेशन सहकारी सोसायटी, स्वस्त दुकान अशा गोष्टी खेडेगावापर्यंत पोहोचल्या. देशात घडणारे विविध बदल याही गावात घडत होते. देशात घडणाऱ्या प्रकारच्या प्रतिध्वनी याही गावात उमटत होते. पण इतर गावाप्रमाणे हेही गाव एखाद्या स्थितिप्रज्ञाप्रमाणे सर्व निंबूटपणे पाहत होते. अशा सुमारे शेजारच्या एक दोन मिळून एक विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या स्थापन करण्याचे ठरले. त्याचप्रमाणे सोसायटीची निघाली 1944 साली. अर्थात चेअरमनपद अवघाने स्वामींकडे आले. पदर मोड करून देखील संसारिक हित करणारा निस्पृह निस्वार्थ चेअरमन मिळाल्यामुळे सोसायटी चांगली चालली, नेहमी वर्गात राहिली व गावड्या गावातील या कार्यक्षम सोसायटीच्या कारभाराकडे वरिष्ठ जाणत्या अधिकाऱ्यांनी इतरांचे लक्ष वेधले. या सोसायटीमध्ये स्वामींचा रत्नागिरीचा संबंध आला. यापूर्वी कधी आली अपिलाच्या या कोर्टाच्या कामासाठी रत्नागिरी येत, पण गड्याला येऊन पूर्णगड मार्ग पायी घेऊन विठ्ठल मंदिर अगर अशा कोणत्या तरी धर्मशाळेत उतरत. त्यांचे येथील वकील नानल पुढे यांच्याकडे उतरत. आता बदलत्या काळात सोसायटीचे चेअरमन म्हणून जिल्ह्याकडे बरेच वेळा जावे लागे. अशा वेळी कृष्णाश्रमात उतरत मोटरने जात येत. हा वेळोपाव ते मोटार सर्व्हिस सुरू झाल्यामुळे प्रवास जरा सुकर झाला होता. याच काळी ते एक हकीकत, सोसायटीच्या ऑडिटसाठी शोभासाठी अनेक अधिकारी येत जात. सोसायटीच्या कार्यालय रस्त्यावर असलेल्या कोंडिया गावाकडे असल्याने वरिष्ठ अधिकारीसुद्धा अनेक वेळा भेट देत असत. आत्तापुरते एवढे. कार्याला मदत करण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त लोकांना पोचवा, जास्तीत जास्त वेळ चॅनलवर घालवा. प्लेलिस्टमध्ये बघा, इतरही व्हिडिओ आहेत ते बघा, चांगले आहेत. विनंती आहे सर्वांपर्यंत पोचवा.